पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. भेद पॉइंट ऑफ ऑर्डरवरून हमरेतुमरी. आदित्य ठाकरे, अतुल भातखळकर आणि भास्कर जाधवांमध्ये खडाजंगी. चिंताजनक खबर निश्चित आहे की त्याचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असे मी ऐकतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यांना चर्चांना उधाण. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. मग मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं काय? शरद पवार आणि एकनाथ शिंदेमधल्या भेटीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. पोलीस कोठडी टाळण्यासाठी मारकुटे शिंदेच्या नगरसेवक शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे सिव्हिल रुग्णालयात आसरा, तर डॉक्टरांनी 5 तास उपचारासाठी ताटकळत ठेवल्याचा बाळंतीण महिलेचा आरोप. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू. 9 जणांची सुटका, तर अडकलेल्या 7 ते 8 कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच. नालासोपारा स्टेशनजवळच्या चहावाल्याचा किडसवाणा प्रकार. पुराच्या पाण्यात धुतली चहाची किटली. दहिसरमध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या पाकिटातून भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. 417 लिटर भेसळयुक्त दूध जप्त. दुर्मिळ वन्यजीवांच्या तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 53 प्राणी आणि पक्ष्यांची सुटका. महाराष्ट्र पश्चिम बंगालमध्ये मोठी सीबीआयची कारवाई. आणि ट्रम्प यांनी शांतता करार रद्द केल्याच्या घोषणेनंतर युद्धाचा भडका. अमेरिकेनं इराणवर वाढवले हल्ले. पाहुयात पुढची बातमी. पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये गेल्या 100 तासांपेक्षा जास्त काळ झालाय वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी तीव्र आंदोलन सुरू केलं. या आंदोलनादरम्यान नागरिकांनी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव घातला आणि दीर्घकाळ वीज खंडित झाल्याबाबत थेट जाब विचारला. आंदोलकांनी हातात सेवा नाही, कर नाही असे फलक झळकावत निषेध नोंदवला. जनतेच्या तीव्र नाराजीला आणि रोषाला प्रतिसाद देताना खासदार श्रीरंग बारणे यांनीही नागरिकांच्या भूमिकेचं समर्थन केलं. जर नागरिकांना ज्या आवश्यक आहेत त्या सेवाच पुरवल्या जात नसतील तर त्यांनी कर भरू नये असं विधान करत खासदारांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. 100 तास इथं वीज नाहीये आणि त्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी खासदार साहेबांना घेराव घातला आणि थेट जाब विचारला. आणि जेव्हा या लोकांची समस्या समजली तेव्हा खासदारांनी सुद्धा त्यांचं समर्थन केलं आहे. त्यांची जी समस्या आहे ती योग्य असल्याचं म्हटलंय. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. दूध भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि हॉटेल तपासणीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. दहिसरमध्ये दूध टेम्परिंग प्रकरणात 1 आरोपीला अटक केली आहे. 470 लिटर दूध जप्त केलं आणि ते नष्ट करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठी कारवाई झाली आहे. सिद्धेश्वर मिल्क डेअरीवर एफडीएनं धाड टाकली आणि 446 किलो वे परमिट पावडर तसंच 3484 लिटर मिश्रित दूध सुद्धा जप्त केलंय. दूध भेसळ प्रकरणी सिद्धेश्वर मिल्क डेअरी आणि शिवकृपा दूध डेअरी या दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित केले. या प्रकरणी संबंधित डेअरी चालक, पुरवठादार आणि इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता तसंच अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय. 8 जुलै रोजी राज्यभर 36 हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी केल्याची माहिती आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठवली आहे आणि काही आस्थापनांवर कारवाई केल्याची माहिती आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात राज्यभर 5 धाडी टाकण्यात आल्या.
आपला महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून. पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, हे चिंताजनक आहे असं चव्हाण म्हणतात. खासदार अस्वस्थ आहेत, परिस्थिती गंभीर अस्थिर अशी आहे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांना शिंदेसोबतची भेट टाळता आली असती असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. कालच शरद पवार आणि शिंदेची भेट झालेली होती आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेना युबीटीचे खासदार फुटले आणि आता शरद पवारांचे खासदार फुटणार अशी चर्चा रंगलेली असतानाच काल जी ही भेट झाली होती त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे ही युबीटीची दुखती नस आहे, त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते, म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, टाळता आलं असतं. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही, आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं, ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. दरम्यान नांदेड शहरामधून एक मोठी आणि धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा एक मोठा भाग अचानक कोसळला. SGGS कॉलेज समोरील वर्दळीच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. सुदैवानं पूल कोसळला तेव्हा रस्ता रिकामा होता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण अशा प्रकारे पुलाचा भाग कोसळल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अगोदर काही इथला कोणताच वाकल्याला भाग दुरुस्त केला नाही. तर आता याच्यामध्ये 2 कारण असू शकते. रात्री एक 4.6चा भूकंप झालेला आहे. याच्या अगोदर म्हणजे असं वॉल मध्ये काही वॉलनेस वगैरे काहीच नव्हतं. तर कामाची दर्जा तर योग्य आहे. कामाच्या दर्जाबद्दल 2 वर्षाला ट्रॅफिक चालू आहे. असं तर नाही आहे की आज काम केलं आणि लगेच हे झालंय. 2 वर्षांना ट्रॅफिक त्याच्यावर चालू आहे. दरम्यान बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. वर्धा जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीनचं बियाणं मिळाल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या होत्या. उगवण क्षमता कमी असलेल्या बियाण्याबाबत जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या. या तक्रारीनंतर कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीकडून शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 2 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली. काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेरलेलं बियाणं उगवलंच नाही. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यानं पेरलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला. अकोला जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय. बाजारातून खरेदी केलेलं बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं आर्थिक संकट उभं राहिलंय. उरळ, डोंगरगाव यासह विविध गावांमधून तक्रारी आल्यात. या प्रकरणी दोषी कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शेतकरी करतायत. सोयाबीनही उगवले नाही आणि पाण्याचाही मार, पाणी नसल्यामुळं काही फरक पडला आणि कंपन्याचा अगोदरचे लॉट काही खराब निघाले, काही नंतरचे लॉट खराब निघाले. त्याच्यामुळं शेतकऱ्याचा दुबार पेरणी आणि एवढा अवास्तव खर्च होता. अगोदरच नांगरण्याचा खर्च, वाहीचा खर्च पुष्कळ वाढल्याच्या यानं शेतकऱ्यांना खूप मोठं संकट तयार होतं. 15 दिवस होऊनही पण ते सोयाबीन अजूनपर्यंत उगवलं नाही. त्याच्यामुळे अशा कंपन्यांना एक तर बॅन आणून त्यांना हद्दपार करायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यानं जो काही लाट पास केला असेल त्यांना अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि जो आमचं काही नुकसान झालं असेल ते भरपाई देण्यात यावी. एक मी आवाहन करू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये
तक्रारीच्या अनुषंगाने हे एक समिती भेट देणार आहोत आणि त्या समितीच्या माध्यमातून जेव्हा भेट देईल तेव्हा सोयाबीन उत्पादक तक्रारदार शेतकऱ्यांनी कृपया आपल्या सोयाबीनची फील्ड मोडू नये किंवा दुबार पेरणी करू नये. जोपर्यंत समिती भेट देत नाही तोपर्यंत आपण दुबार पेरणी करू नये असे आवाहन पण करण्यात येत आहे.